जुन्या काळी या शहरावर निजामांनी राज्य केलेलं असून आता सध्याच्या काळामध्ये या शहराला संपूर्ण भारतात, संपूर्ण विश्वात एक IT पार्क, एक इलेक्ट्रॉनिक सिटी, एक स्मार्ट सिटी असं खूप सारं नावलौकिक मिळालेलं शहर आहे. मुंबई नाही, हैदराबाद असता ये. आपण गाडी खाली केली होती सकाळी 6 वाजता. आता बरोबर 1 वाजलाय आणि आपल्याला लोड देखील मिळाला आहे छत्रपती संभाजीनगरचा, म्हणजे आपल्या घराकडचा. हे सध्या आपण आहोत हैदराबाद लिंक रोडला. हे बघू शकता माझ्या समोर वातावरण म्हणजे वातावरण आहे, टेन्शनच नाही वातावरणात काय. आपण सकाळी मियापूर साईडला गाडी खाली केली होती आणि पाटांच्या रूममध्ये उभा राहिलो होतो. पण म्हणते ना देवाच्या घरी उशिरा आहे पण अंधार नाही, याची प्रचिती आज आपल्याला खरोखर मिळालेली आहे. बाकी तर मी तिथं पोहोचल्यानंतर बोलतोय तुम्हाला. चला तर जाऊया लवकरात लवकर, कारण की आपल्याला 50 किलोमीटर भरायला जायचं आहे बँगलोर साईडला. लोड काय काय नाही तिथं जागेवर गेल्यावर सगळं दाखवतो तुम्हाला. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. तुम्ही बघू शकता ड्रायव्हर भावांनो, प्रदूषण किती वाढलेलं आहे हैदराबाद मध्ये सुद्धा. तर मुंबई सारख्याच आपल्या कंटिन्यू मोठाल्या बिल्डिंग आहे, कंटिन्यू बिल्डिंगचं काम चालू असतं इकडं. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. मला कमेंट नक्की करा की मी कोणत्या रोडला आहे सध्या. ह्या बॉर्डरवर तुम्ही बघू शकता सगळी जिलेबी जिलेबी अशी काढल्या गेलेली आहे. आपल्याला ती भाषा काय कळत नाही, पण एक बरं आहे का आपल्याला तुटकं फुटकं का होईना इंग्रजी येतं, त्यामुळे काय अवघड नाही जात आपल्याला. काचाचं बंगलो नाही, अपार्टमेंट. तर तुम्ही कधी या रस्त्यानं आज असाल ना ड्रायव्हर भावांनो, तर कमेंट करून नक्की सांगा का हा सर्व्हिस रोड कुठला आहे नेमकं. कॉपी करायची नाही. ही जिलेबी जिलेबी जी भाषा आहे तर ती कोणत्या राज्याची आहे ते देखील सांगा कमेंट मध्ये. आता आपल्याला तर काय कळत नाही, आपल्याला आपली मराठी, हिंदी, इंग्लिश एवढ्या 3च भाषा अवघड आहे. आपण उतरतोय आता हैदराबादचा लिंक रोड. मोड़ मोड़ पे कुछ नया सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा. पोहोचलोय गाडी भरण्यासाठी पठाण शहरातनं 60 किलोमीटर गाडी भरण्यासाठी आलोय. कारण की बाहेर लाईनवर चालायचं ना तर तुम्हाला 10-5 किलोमीटरवर लोड नाही मिळणार ड्रायव्हर भावांनो. त्यामुळं 50-60 किलोमीटर तर रेग्युलरली एवढं यावंच लागतं. कंपनी बघू शकता आपली गाडी भरलेली आहे आणि आपण निघालोय आपल्या घराकडं. काय होतं माहितीये का, सवय नाही ना, 2-3 महिने घरी राहिलो. आता रविवारी निघालो होतो बघा घरातनं. आज हे बुधवार, म्हणजे उद्या घरी जाऊया आपण. उद्या गाडी खाली होऊन जाते आपली संभाजीनगरला. छत्रपती संभाजी महाराज नगर. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. सफर के ये रास्ते ऊंचे ऊंचे पहाड़ों पे जाके इस दिल की ख्वाहिशें यूं गुनगुनाएंगी, कहीं छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी चलते चलते कम हो. काय बाहेरच्या देशात नाही, आपण आपल्याच भारतामध्ये हैदराबादला आहे. तुम्ही बघू शकता
स्मार्ट सिटी हैदराबाद, IT पार्क हैदराबाद आणि इलेक्ट्रॉनिक सिटी हैदराबाद. तेलंगणाचं म्हणजे तेलंगणाच्या हृदयाची धडकन हैदराबाद असं हैदराबादनं नावलौकिक मिळवलेलं आहे. होती जाएगी कभी छाव छाव कहीं धूप सताए. सांस्कृतिक वारसा लाभलेलं हैदराबाद निजामांचं राज्य होतं या ठिकाणी. आणि आता ओएसी साहेबाचं आहे. सफर अनजाना सा है रस्ता. मला हे सगळ्यात खालच्या त्या जिलेबीचा अर्थ सांगा बरं काय होतोय. मला तर काय ती भाषा कळना झाली बाबा. लयच वाकडी तिकडी जिलेबी काढून ठेवली. बेगाना सा है हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. सफर अनजाना सा है रास्ता बेगाना सा है. जुन्या काळी या शहरावर निजामांनी राज्य केलेलं असून आता सध्याच्या काळामध्ये या शहराला संपूर्ण भारतात, संपूर्ण विश्वात एक IT पार्क, एक इलेक्ट्रॉनिक सिटी, एक स्मार्ट सिटी असं खूप सारं नावलौकिक मिळालेलं शहर आहे हैदराबाद. तेलंगणाचा पूर्ण बॉडी मधला आत्मा बोलावं लागेल हैदराबादला असं शहर झालेलं आहे मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही लिंक रोड आहे शहराच्या बरोबर गगनचुंबी इमारती. सफर अनजाना सा है रास्ता बेगाना सा है. आपल्या महाराष्ट्रात मुंबई आहे बरं का, परंतु रस्ते नाही बरोबर मुंबईत. आणि लिंक रोड सुद्धा नाहीये सगळ्यात महत्वाचं मुंबईला. आता ते समंदर मध्ये असल्यामुळं नाहीये का आणखीन त्यात राजकारण घुसलंय काय घुसलंय हे तो मला सर्वांना माहिती आहे, मला देखील माहिती आहे. तो आपला विषय नाहीये. परंतु तेलंगणा सारखं ठिकाण, हैदराबाद सारखं ठिकाण एवढं डेव्हलप होऊ शकतं, आपलं मुंबई का नाही. आपण बेतारच्या आसपास आहे. आता उद्या लागणार आहे आपल्याला पुढं. मी खास याच्यासाठी व्हिडिओ बनवला आता की कर्नाटकमध्ये 99.64 पैसे डिझेल आहे. डिझेल सगळीकडे भेटतंय. ही एडी बोली आपली का डिझेल भेटत नाही म्हणून. परंतु एक पटलं मला कर्नाटकवाल्यांचं, फॉर पब्लिक सेफ्टी अँड लिगल कम्प्लिशन्स सिक्युरिटी नॉट अलाउड. कॅनी डिझेल भेटणार नाही, ड्रममध्ये भेटणार नाही. हे भारी केलं. फ्युलिन बॉटल्स, कॅन्स, बॅरल, ड्रम्स आणि युनाथॉरायडर्स. तर असं आपल्या महाराष्ट्रात व्हायला पाहिजे का, काय वाटतं तुम्हाला. आपल्याला आजचा दिवस उगवला आहे आपल्याच महाराष्ट्रात, छत्रपती संभाजीनगरमध्ये. आपलं घर राहिलंय आता 40 किलोमीटर फक्त. भावांनो घरी येण्यासाठी आपण झोपलो नाही सार रात, पूर्ण रात्र गाडी ओढावं लागली आज. असो, कारण मटेरियल पण अर्जंट आहे. व्हॅरो कंपनीचं माल आहे. जाऊया थोडं लवकर आणि देऊया पटकन गाडी करून, म्हणजे आपल्या बी डोक्याचं टेन्शन जातं ना.
सीझन आहे मेन, त्यामुळं छत्रपती संभाजीनगरला पाऊस कमी पडतोय. इकडं नुसतं सिमेंटचे जंगल दिसतात, झाडं कमी झालेली आहेत. आपण पोहोचलोय वाळू MIDC मध्ये. सकाळी आलो होतो घरी 6:30 वाजता, झोपलो 10 वाजेपर्यंत, आंघोळ वगैरे सगळं उरकलं. त्यानंतर कंपनीतनं फोन आल्यानंतर आपण आलोय गाडी खाली करण्यासाठी. 11 वाजता गाडी इन झालेली आहे, आता 12 वाजायला लागली तरी पण अजून काही तपास नाही. म्हणजे बघा की कंपनीच्या गेटपर्यंत गाडी येऊस तर ह्या लोकांना अर्जंट असतोय माल, त्यानंतर तुम्हाला कोणी देखील विचारणार नाही. ही आहे आमची ड्रायव्हर गाडी. तर ड्रायव्हर भावांनो, आपण आणले होते हैदराबादवरून रेक्झिन, जे मोटरसायकलचं सीट कव्हर वगैरे असतं ते रेक्झिन, आणि व्हॅरॉक कंपनी आहे आमच्या वाळू MIDC मध्ये संभाजीनगरला. त्या ठिकाणी आपण गाडी खाली करत आहोत. तुम्ही बघू शकता रेक्झिनचे बंडल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय हिंद, जय भारत.